नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज सकाळ सकाळ दाजींचं कसं काय काम चाललंय. चुक्याचं कशाला उपटलं नको बी राहते मग काय इथंच लावायचं परत चुका हिथंच लावायचं. पण ही बघा कसला भारी आला या, कसला भारी उपटून टाकला हो तुम्ही. बियाला ते इथंच ना बियाला नाही, भाजीला ही शेपाची भाजी आणली, कसला भारी चुका होता, उपटून टाकला या. कसलं भारी बी आलेत बघा बरं. ही रानात लावून तरी असं येतात का? आलंय कुठं स्लॅपवर मस्त पैकी. तर बघा, आज दाजी आणि मी स्लॅपवरती आलोय. कारण आहे ना, आता दिवाळी आली जवळ आणि दिवाळीला लागती डाळ हरभऱ्याची. बेसन लागतं हरभऱ्याच्या डाळीचं. तर ती करण्यासाठी मी हरभरं भिजत घातलेलं बघा. ही बघा मस्त असं हरभरं भिजवले, धुवून स्वच्छ करून आणले. तर इथं स्लॅपवरती वाळत घालायला. आणि ही काल भिजवून वाळवलं होतं, तर ही पण मस्तपैकी वाळलं. हे बघा, डाळ पण निघते चांगली. पण म्हणलं याचं काय करावं, अजून एकदा वाळवा, म्हणजे चांगलं खड वाळलं ना डाळ बऱ्याच दिवस टिकते या. त्याच्यामुळं त्यांना वाळवायला मी स्लॅपवरती आणलंय. तर आपल्या रानांची हालत बघा कशी झाली, कशी दिसतीये. सगळं गवत झाल्यात पावसाने, सगळं राडा खेळायचं तिकडे. तर पाणीच सगळं अजून पाणीच आहे तिकडच्या नाल्यातल्या रानात आपल्या. कसं काय गहू करायचा, तिकडं जायचंय मला, व्हिडिओ पण घ्यायचाय, बघायचंय किती पाणी आटलंय ती. आज ही पण येणार आहे काय तलाठी हे करायसाठी, पंचनामा. हा पंचनामा पाहणी करायसाठी. आता दुसरीकडे इकडे तिकडे चाललंय बघणं, हे करायचं पंचनामा. हे त्यात आपल्याला येतो म्हणून आज कसं तरी मुहूर्त लागणार आहे. येणार आहेत का? पण आता काय माहिती, येणार तर म्हणलेत. मग आता नक्की काय होते काय माहिती, सांगता येत नाही. येतं तेव्हा खरं लय कसं कधी हे करायचं. हा नाही काढायचंय की पावसामुळं राहिलं होतं. नारळ चांगले झालेत बघा आता. एक नारळ ते सगळा पॅक झालाय तिथं बघा. इथं नारळ येते गवताने सगळा पॅक झालाय. इकडं मस्त अशी फुलं आल्यात. मोंटिया कुठे हिंडतो र, कुठे या या या, मान्या ओरडतोय बरं का. मोंट्यापाशी मान्या पण या. हा इकडं ना हे फुलं आलेत मस्त अशी निळी निळी फुलं, कसली भारी दिसतात ते. आणि इथं ना पक्षी ना, हे नारळावरती काय आहे व पक्षी नाही तिथे नारळ. हा का? नाहीतर इथं बघा पक्षी बसून आहे ना हे खात होता, सीताफळ खात होता इथलं. हे बघा, इथं ना सगळं बी येतं, सीताफळाचं बी येतं. वरती येतात आणि इथं बसून खातात तिथून घेऊन येऊन. ही सीताफळ सगळी पक्ष्यांनी खाऊन घेतले. बघितलं का? का हायत कसलं भारी उडतंय. पिवळं आहे, मगाशी वेगळाच होता. ए गोल्या, गोल्या इथं बसलाय बघा, दिसलं का? तिथून गोल्या इकडे चल. गोल्या मोंट्याला बघतोय. गोल्या रस्त्याला जाऊन बसलाय. मग मी काय म्हणते तेच सांगते की. मग वरचं वातावरण कसलं भारी दिसतंय या. बघितलं का? रस्त्याची अवस्था दाखवली की पूर्ण व्हिडिओ मध्ये. आता काय दाखवायची या. तर चला मी घेते आता हरभरा वाळत घालून. इथं काल इथं वाळत घातलेलं ना, त्याच्यातली ज्वारी होती ना ती खाली राहिली. डाळ पण थोडी थोडी यांना साहेब. नाही थांबा की, मला हरभरी ही करू द्या ना. धरा ना मोबाईल, धरा ना. कालचं हरभरा इथं राहिलं तर अजून धरा ना मोबाईल. काय करू धरून व्हिडिओ घ्या की एक हाताने. थांबा, हे कडीपत्त्याला बी कसला आले तो येते. पण ही बघा की किती बी आलेत. हे याचा हे खाली मग आलेलं याच येतंय काय? सगळे कडीपत्त्याचं मुळ्याचं येतंय काय? काय कडीपत्ता मोकार आहे का नाही हे? हाय का काय याचा उपयोग? विकायला नेतोय का काय त्याचा फायदा? भाजी करायची म्हणलं तर इतक्या वरती कवा कोणी चढून यावं भाजी फोडणीला टाकायला कडीपत्ता घेऊन जावं. कोणी विकायचा? आपण कधी? चला ही स्लॅप वरती ना जरा इकडून तिकडून ही पडलंय ना कडीपत्त्याचा पाला ही उडून पडलेला आहे घाण. ती स्वच्छ करून पण घ्यायचं या. पण आता सध्या मी हरभरा वाळत टाकते. धरा मोबाईल.
नीट धरा. टाक वाळायला. वाळायला टाकली आता. ही टाकली खाली तिकडे ज्वारी उभून राहणार. ते वाळलेलं आहे का पिशवीत? हा पिशवीतलं वाळलेलं आहे. कालच्या उन्ही गेला ना आता तर असं एकदम पातळ काल कसं टाकलं होतं माहिती आहे का? असं घेतलं होतं एकदम असं पातळ हातरलं होतं. एकदम ओतकी सगळं मग हातर नाही नाही एकदम सगळं ओतून मग तिथं बसता येत नाही ना मला. बसता पण यायला पाहिजे ना. बस एवढी जागा लागते काय? एकदम ओतायचं काय नाही ते पातळ पण व्हायला पाहिजे. परत तिकडे जायचंच नाही त्या साईडला. राहत असतं पातळ होती तिथं ओतकी तिथं ओतकी. इथं सगळी स्वच्छ जागा आहे त्याच्यामुळं इथं टाकायचं. त्या साईडला जरा ही आहे ना उडून आलेली कढीपत्त्याची म्हणजे त्याच्यामुळे तिकडच्या साईडला नाही. आपलं घरचं हरभरा गेल्या वर्षी आपल्या रानात केलेलं म्हणलं असं ठेवून तरी काही याचा उपयोग नाही नाही का? खराबच होऊन जायच्यात गुंग ही खाऊन घेण्यापेक्षा आपलं भिजवून डाळ करून आपण खावं. काय का काय करता? काय नाही जरा इकडचं दाखवतो. काय बोलून सांगा की मग काय दाखवता? काय नाही ना जरा दाखवतोय फक्त इकडलं. कसं वाटतंय लोकेशन? तूच बोल. हा कसं वाटतंय ती विचारा. जरा बोल तूच सांग. अय्यो कालच ही स्वच्छ करून घेतलं होतं कारण आहे ना काल पण मी हरभरा वाळवलेलं त्याच्यामुळे आता काय अडचण नाही. हाय असं टाकलं तर काल लय पातळ टाकलं होतं अहो मी. होय आता दाट झालं काय? हा तुम्ही म्हणलात ना सगळं टाक त्याच्यामुळं. मग दाट झालं का आता? जरा जरा झालं की दाट. संध्याकाळी तोर चांगलं वाळतंय बघा. ही संध्याकाळी वाळलं की मग काढून ठेवायचं कारण रात्रीचं दैवार पडतं ना त्याच्यामुळे मग दैवार पडल्यावर अजून होतं. म्हणताय कसं आता सगळं काढलं बस तेवढंच तू हे करणं आता. बस हा मग पसरवून परत महाग की. काल हरभरा भिजवलं हरभऱ्याची भाजी केली अजून पडली. आज चणा मसाला चांगला केलता मी. चांगला नव्हता झाला काय? मस्त हा मग का नाही खाल्ला? खाल्लं की 2 टाइम खाल्ला दाजींनी. मग काय नाही खाल्ला म्हणते अजून. मग सगळं का नाही मी केलतच किती तेव्हा थोडंच घेतलं होतं लय नव्हतं घेतलं ना. मस्त अशी हरभऱ्याची डाळ आणि बेसन करायचं. पण याचं लाडू केल्यावरती असं नाही का हे होत्या ना निबर होत्या ना वाटतंय घरच्या डाळीचं. होते ना काय त्याला होतं तेव्हा फोडायला आपण हातोड्याने फोडू. होय हातोड्याने फोडतात. निबर झाल्यावर काय करायचं? आई लय दाट झाला व अजून थोडं पातळ पाहिजे. असू दे हा असू दे. असू दे असू दे तर असू दे. ह्याच्यात खाली पाणी आता हे टाकलं होतं पण त्याला काहीतरी आणावं लागेल खाली. त्याला वाव घालावं लागेल. ते टावेलवर घाल. माझी पण तीच मनात आलतं टावेलवरच घालावं म्हणून. गे मला जायचंय खाली बाबा वर पडलंच ना. थांबा की मला काय बसायचंय मग इथंच. तू काय बसची नाही तर तुझं काय इथं काय आहे मला पण यायचंय की खाली. ह्याच्यात काय पाणी पाणी हरभरा आहे का अजून थोडं? ते काय ती बादली घेतली होती आता तर. होतो का इथं? नको 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 होतो मग नका. जर बस का व्हिडिओ हरभर बस का धर थांबा बघ. की हरभर झालं पसरवून. आता ही कालचं हरभर तुम्हाला दाखवते. मस्त असं वाळलं इथं तर एवढंच होतं बरं का कालचं पण हे. इथं टाक तिथं. एवढंच होतं कालचं जा चांगलं पण झालं तेवढंच बघा. मग वाळल्यावर काय होईल? ही पिशवी ठेव का इथं चालते ठेव. जायची नाही ना वाऱ्याने. कुठं जाते? आता ह्याला मस्त असं जातेवरती भरडायचं आणि डाळ काढायची.
संगत नव्हतं सगळं. एक तरी दोन दिवस किती दोन एक पायल्या हरभरा भिजवलं असतं की. वाळवते चांगलं. दिवाळीची तयारी बचत हाय म्हणून तो. डाळ अशी डाळ कांदा करायला पण होती. बेसन असं पिठलं तर नाही कोणाला आवडत, पण वड्या बेसन पिठाची थापोळी म्हणजे पोळी आम्ही थापोळी म्हणतो. तुमच्या दाजींना आवडते. चला हे झालं आता वाळू घालून. बघू त्याला नीटनाटकं पसरवते अजून. त्याच्यात थोडं राहिलं ती आणि मग जातो खाली. तर व्हिडिओला करते इथं चेन काय नाही म्हणलं. हरभरा घातलेत भिजायला, तुम्हाला सांगावं दाखवावं म्हणलं कसं काय. त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला होता. आणि स्लॅपवरती आलं तर साईडचा नजारा पण म्हणजे भारी वाटतंय ना वातावरण. सगळीकडून हिरवंगार मस्त असं. आणि इथं पक्षी तर काय सारखंच असते तर सीताफळांमुळं. सीताफळं खायला इथं येऊन बसतात खात. सगळं बी टाकलेत स्लॅपवरती. गोल्या कुठे गेला गोल्या? नाही कोणच इथं. चला दाजी चाललं तिकडे खाली. मी पण हे नीट नाटकं करून जाते आता खाली. हां हां.